दादा, शेताला पाणी कसं द्यावं? कुणी सांगितलंय का आपल्याला? का केवळ परंपरेनं वाडवडिलांनी जसं सांगितलं तसंच आपण करत आहोत? आज तर आपण ठिबक सिंचन, तुषार सिंचन, रेन गन, रेन पाईप अशा वेगवेगळ्या आधुनिक तंत्रानं आपण शेतीला पाणी देत आहोत. पण जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांच्या अभंगातून आपल्याला सांगितलंय की पाणी कसं दिलं जातं. बळ बुद्धी वेचून या शक्ती, बळ बुद्धी शक्ती सर्व वापरायची आणि युक्तीनं पाणी वळवायचं. समोर येणारे दगड, धोंडे, रॉक्स, उंच सखल भाग असतो त्या भागातून शिताफीनं पाणी काढायचं. आपल्या मराठी भाषेमध्ये, आपल्या गावरान भाषेमध्ये त्याला दारे धरणं म्हणतात किंवा पाणी देणं म्हणतात. तर ही पाणी देण्याची एक कला आहे आणि ही कला अतिशय शिताफीनं काढली पाहिजे. अन्यथा पाणी सर्व पिकाला सारख्या प्रमाणामध्ये दिलं जाणार नाही. जगद्गुरु तुकोबरायांच्या काळामध्ये असणाऱ्या मोठी, या मोठीतून पाणी काढायचं विहिरीतून आणि मग ते मळ्यामध्ये पाटाच्या माध्यमातून सोडायचं. जुनं मराठी गाणं आहे, मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं, मोगरा जाई जुई गुलाब फुलवित. अशा पद्धतीनं हे काढलेलं पाणी, हा जो शेतकरी आहे हा अतिशय काळजीपूर्वक मध्ये येणारे जे आड रस्ते आहेत किंवा जे काही अडचणी आहेत याच्यावर मात करत कलवत 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 तो काय करतो, संपूर्ण शेतभर पाणी फिरवतो. मग पाट पोट कळा अतिशय कलात्मक पद्धतीनं तो पाणी सगळीकडे फिरवतो. आणि मग महाराज सांगतात की बीज जैसे, जसं बीज असतं तसं आपण झालं पाहिजे. म्हणजे जशी परिस्थिती येईल तशा परिस्थितीनं आपण बदललं पाहिजे. अगदी मागच्या पॉडकास्टमध्ये चर्चा केल्याप्रमाणे सुप्रसिद्ध अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी सुद्धा अ फार्मर्स ब्रुक नावाची ही जी कविता आहे या ठिकाणी सेम टू सेम असंच वर्णन केलेलं आहे. जणू काही असं वाटावं की जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाची कॉपीच केलेली आहे. अतिशय सुंदर आणि अतिशय गूढ असा अर्थ असलेले हे दोन्ही काव्याचे उदाहरणं आपल्या समोर आहेत. तर काय म्हणतात जगद्गुरु तुकोबराय आपण पाहूया. बळ बुद्धी वेचुनिया शक्ती, उदक चालवावे युक्ती, नाही चळन तया अंगी, धावे लवना मागे वेगी, पाट पोट कळा, भरीत पखाला सगळा, बीज ज्यासी घ्यावे, तुका म्हणे तैसे व्हावे. महाराज सांगतात की बळ बुद्धी वेचून या शक्ती. आपलं बळ असेल, आपली बुद्धी असेल, आपली सर्व ताकद आहे, हे सर्व एकत्र करायचं आणि मग हे सर्व एकत्र करून उदक चालवाय युक्ती. उदक म्हणजे पाणी. पाणी अतिशय युक्तीनं पाणी काय करावं लागतं, घेऊन जावं लागतं. पाणी व्यवस्थित कलवण्यासाठी शक्तीची गरज आहे. पटपटपट पाणी येण्याच्या अगोदर माती ओढून त्याला व्यवस्थित रस्ता करून त्याला कलवलं पाहिजे. तिथे ताकद लागते. आणि जमिनीचा उतार बघून त्या उताराच्या कलेनं बरोबर तिरकस 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 काय केलं जातं, पाणी काढलं जातं. इथे युक्ती लागते, म्हणजे शक्ती लागते, युक्ती लागते, बुद्धी लागते, बुद्धीनं विचार करावा लागतो. आणि हे सर्व करून जे पाणी आहे ते युक्तीनं अतिशय हुशारीनं काय करावं लागतं, वळवावं लागतं. असं का करावं लागतं तर नाही चळण तया अंगी, त्याच्या अंगामध्ये चळण नाही, म्हणजे पाणी जे आहे असं चढाला चढत नाही, तेव्हा उताराकडूनच धावत राहतं. धावे लवना मागे वेगी, जिकडं लवण आहे तिकडं जातं. मग सगळं पाणी लवणात गेल्यावर शेतातल्या पिकाला आपण काय देणार. म्हणून महाराज म्हणतात की बळबुद्धी शक्ती वापरून युक्तीनं पाणी व्यवस्थित काढायचं, कारण त्याच्यामध्ये चळण नाही, त्याच्यामध्ये चढण्याची क्षमता नाही, ते लवणाकडं धावतं. म्हणून युक्तीनं त्याला व्यवस्थित काय करायचं, बाजूनं आपल्याला हव्या त्या ठिकाणी घेऊन जायचं. पाट पोट कळा, अतिशय कलात्मक रीतीने पाट काढावा लागतो आणि मोठ आहे त्या मोठेतून पाणी पाटात टाकायचं. अतिशय हुशारीनं काय करावं लागतं, पाट काढावा लागतो. भरीत पखाला सगळा.
पखाल म्हणजे पूर्वी मोठेनं पाणी काढण्यासाठी मोठी पखाल असायची. एक चांबड्याचा एक मोठा कंटेनर केलेला असायचा आणि मग तो कंटेनर पाण्यात टाकायचा आणि मग पाण्यात त्याला पखाल म्हटलं जातं. ती पखाल पाण्यात टाकायची, ती भरली की बैल लावलेले असायचे आणि बैल काय करायचे, दोरीनं एक चाकलेलं असायचं, एक साधी मशीन म्हणजे चाक लावलेलं असं, त्या चाकावरून काय करायचे, बैल हे पखाल ओढायचे आणि वर आले की पखाल खोलायचे आणि पाणी पाटात घ्यायचं. अशा पद्धतीनं मानवी स्नायू बलाच्या आधारे पाणी जमिनीतून, पाणी विहिरीतून वर काढलं जायचं, त्याला पखाल म्हटलं जायचं. मग महाराज सांगतात ती पाट पोट कळा भरीत पखाला सगळा, सर्व पखाल भरून घ्यायची. आणि मग शेवटी सांगतात महाराज की बीज ज्यासी घ्यावे तुका म्हणे तैसे व्हावे. जसं बी घ्यावं तसं आपण बनलं पाहिजे. मग ते पाणी देणं असेल, शेतात झाड लावणं असेल किंवा पिकं काढणं असेल, जसं बीज असेल, जे आपण नियोजन केलंय त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे. आपलं नियोजन वेगळं, आपलं करायचं वेगळं, आपण करतो वेगळंच, तर आपल्या ठायी अपयश हे ठरलेलंच आहे. अगदी अशाच पद्धतीनं रॉबर्ट फ्रॉस्ट सुद्धा सांगतात. रॉबर्ट फ्रॉस्ट यांची कविता ही कॉपीराईट प्रोटेक्टेड आहे, त्यामुळे आपण कविता आपल्यासमोर सादर करू शकत नाही, परंतु त्याचा मतितार्थ आपल्यासमोर सांगतो की पाणी हे उतारानं धावतं. देर आर स्टोन्स विदिन इट, देर आर स्टोन्स इन इट ऑन द वे. त्या रस्त्यात दगड आहे, धोंडे आहेत. दे आर obstructing दॅट वॉटर, ते पाण्याला थांबवत आहे आणि पाणी मग असं इकडं तिकडं तस्त धावत जातं. पण शेतकरी काय करतो, त्यांच्या हुशारीनं त्याचा उताराचा अंदाज घेऊन बरोबर पाणी कलवतो आणि पाहिजे तसं पाहिजे त्या ठिकाणी काय करतो, पाणी देतो. आणि यालाच कवी म्हणतात की दिस इज अ फार्मर्स ब्रुक. हे काय आहे, शेतकऱ्याचा होळ आहे, हे शेतकऱ्याचा पाण्याचा लोंढा आहे. हा कुठेही रिकामा धावणारा लोंढा नव्हे, हा शेतकऱ्याचा लोंढा आहे. आणि हा लोंढा काय करणार आहे, पीक फुलवणार आहे आणि या पिकानं काय होणार आहे, समस्त जगाचं कल्याण होणार आहे, त्यांची भूक भागणार आहे. ज्या पद्धतीनं पाण्याला वळण द्यावं लागतं तसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आपल्या मनाला सुद्धा वळण लावलं पाहिजे. आपला विचार सुद्धा सातत्यानं नको तिकडे धावत असतात. ते ह्या विचारांना सुद्धा योग्य दिशेने ज्या पद्धतीने पाणी कलवलं जातं त्या पद्धतीने आपण आपले विचार कलवले पाहिजेत. जे अज्ञानी माणसं चुकीच्या मार्गाने जातात त्यांचेही विचार आपण कलवले पाहिजेत. आणि जे ज्ञानाचं, जे सन्मार्गाचं बीज आपण आपल्यामध्ये रोवून घेतलेलं आहे, स्वतःला वागवण्याचं ठरवलेलं आहे, त्या बीजासारखं आपण झालं पाहिजे. जेव्हा आपण होऊ तेव्हा आपला समाजसुद्धा आपण अशा पद्धतीनं बनवण्याचा प्रयत्न करू आणि हे करण्यामध्ये आपण यशस्वी होऊ. तर अशा पद्धतीची ही आपल्या पॉडकास्टची नवीन रचना आहे. तर कशी वाटली सांगा. आपला वेळ पण आपण हळूहळू कमी करणार आहोत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले पॉडकास्ट पोचवा. भेटूया पुढील पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय, रामकृष्ण हरी.